हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं माझं होम टूर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। एकदम साधं सिंपल आणि जुनं एकदम जुनं असं घर आहे। तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा। आता तुम्ही इथं बाहेर पाहत आहात, ही जी घरं आहेत एकूण 5 घरं आहेत आणि सगळ्यांचे जे खोली रूम वगैरे आहेत ते एकदम सेम आहेत आणि काही जण इथं राहत नाहीत ह्या घरामध्ये, तर आम्ही इथंच राहतो। आणि ही जी घरं आहेत ती एकदम इथं जुनी घरं आहेत, खापरीची घरं आहेत आणि आतमध्ये जे माडी वगैरे बनलेली आहे ती इथं लाकडापासून बनलेली आहे आणि तुम्ही इथं भिंती सुद्धा पाहू शकता घराच्या किती मोठ्या आहेत। आणि हे जे आहे ते बाहेर इथं हे आमचे अंगण आहे आणि तिथं आम्ही झाडे वगैरे लावलेलं आहे आणि तुम्हाला समोर इथं रस्ता दिसतो, तो सुद्धा रस्ता जसा जसा उंच केलेला आहे तसं तसं आमची घरं आहेत ती थोडी खाली झालेली आहेत आणि तिथं फरशी वगैरे घातल्यामुळे ब्लॉक्स घातल्यामुळे ते आणखीनच इथं खाली दिसत आहे। तिथं मी इथं भिंतीवरती झाडं वगैरे लावलेलं आहे, शोची झाडं, तुळशीचं झाड आणि इथं खूप सारी असं झाडं लावलेली आहेत। आणि इथं आहे आमचं ही आहे इथं बाहेरची खोली। इथं एकदम सिंपल आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता एकदम लाकडाचं सगळं काम केलेलं आहे आणि तिथं वरती माडीवर सुद्धा इथं खूप मोठं असं माडी आहे, संपूर्ण अखंड आहे, कुठंही इथं पार्टिशन वगैरे नाही, पण तिथं आम्ही काही नको असलेलं सामान वगैरे ठेवलेलं आहे, तिथं काही जास्त ठेवत नाही। आणि इथं रविवार असल्यामुळे मी इथं दळपं वगैरे करून घेतलेले आहे, कारण की मी सुद्धा इथं कामाला जाते आणि इथं कपडे सुद्धा मी आताच वाळत घातलेला आहे, पाऊस पडत होता म्हणून। इथं पाहू शकता इथून वरती गेल्यानंतर खूप मोठी असं माडी आहे। त्यानंतर हा आहे आमचा मधला सोफा, म्हणजे मधली खोली तुम्ही म्हणू शकता। इथं आहे मी इथं देवारा आणि इथं बेड वगैरे आहे आणि मी मच्छरदाणी लावलेली आहे, कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत, खूप सारे मच्छर इथं होतात आणि मुलं आहेत ती इथं पांघरून वगैरे व्यवस्थित घेत नाहीत, त्यामुळे मी इथं मच्छरदाणी लावलेली आहे। आणि इथं मी तिजोरी सुद्धा इथं ही एक आहे आणि ह्या बाजूला एक ठेवलेलं आहे। थोडंसं इथं आज इथं रविवार असल्यामुळे इथं सामान इकडं तिकडं पसरलेलं आहे। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता किचन आहे, एकदम छोटं किचन आहे आणि फरशी सुद्धा एकदम साध्या आहेत आणि किचन सुद्धा खूप जास्त मोठं असं बांधलेलं नाही। त्यानंतर इथं भांडी वगैरे ठेवण्यासाठी इथं कपाट वगैरे अशा प्रकारे आहे, इथं फ्रीज ठेवलेला आहे। त्यानंतर इथं आमचे जे सामान आहे मिक्सर किंवा इथं इलेक्ट्रिक चूल आहे ती सुद्धा इथं अशा प्रकारे वरती आतमध्ये ठेवलेला आहे। त्यानंतर इथं पाठीमागचा जो भाग आहे इथं चूल आहे, आम्ही इथं पावसाळ्यामध्ये इथं नाही वापरत, इथं बाथरूम वॉशरूम वगैरे सगळं आहे, पाणी वगैरे इथंच असतं आमचं। त्यानंतर इथं मागे सुद्धा इथं सेमच आहे, सगळ्यांची घरं आहेत ती सेमच ह्याच्यामध्ये आहेत। इथं असं नाही की गावाकडं सगळीच असं जुनी घरं आहेत, गावाकडं सुद्धा खूप मोठी आणि खूप मोठी बिल्डिंग वगैरे बांधलेलं आहेत, पण आमचे जे घर आहे ते जुनंच आहे। आम्ही अजून घर बांधण्याचा विचार केलेला नाही, कारण की घर हे एकदाच होतं आणि एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे बांधायचं असतं आणि त्याच्यासाठी खर्च सुद्धा असतो, त्यामुळे आम्ही अजून ह्याचा विचार केलेला नाही। जर आमच्या नशिबात असेल तर आम्ही ते सुद्धा बांधू, पण हे जे घर आहे ते आम्ही मोडून वगैरे बांधणार नाही। आता इथं काही जणांचे विचार हे नेगेटिव्ह सुद्धा असू शकतात, कारण की मी इथं अशा प्रकारे मी होम टूर दाखवलेला आहे, काही जणांना आवडेल, काही जणांना आवडणार नाही, काही नेगेटिव्ह सुद्धा बोलतील आणि काही लोक असं असतात की ते खूपच नेगेटिव्ह विचार करतात, त्यांचे मन सुद्धा इथं खूपच नेगेटिव्ह विचारांचं असतं आणि ते सुद्धा कधीतरी घर बांधतात आणि खूप मोठे झाल्यासारखे वागतात, त्यांचे घरं मोठे असतात पण मन मोठं नसतं आणि ते विसरतात की आपण सुद्धा इथं गरीब परिस्थितीतूनच वरती आलेलं असतं, असं सुद्धा लोक असतात, मी खूप बघितलेलं आहे। आणि मुळातच मी इथं नेगेटिव्ह लोकांच्याकडे आणि नेगेटिव्ह मी इथं कमेंट्स लोकांच्याकडे मी इथं लक्षच देत नाही, माझे जे काम आहे ते मी करतच राहते, कोणी काहीही म्हणू दे, मला जे आवडतं तेच मी इथं करते। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा, कारण की मी इथं कर्नाटकमध्ये राहते आणि मराठी माणूस आहे, कुठेही असू दे मराठी माणसालाच इथं सपोर्ट करणार अशी मी आशा आहे माझी। आणि पहिल्या कमेंट्सना मी गिव अवे बक्षीससुद्धा देणार आहे आणि तुमचे जे कमेंट असतील ते करा, नेगेटिव्ह असतील नेगेटिव्हसुद्धा करा आणि पॉझिटिव्हसुद्धा करा, कारण की दोन्ही कमेंट इथं जर पॉझिटिव्ह असतील तर मला मोटिवेशन मिळेल आणि जर नेगेटिव्ह कमेंट्स असतील तर त्यामधून मला शिकायला मिळेल। तर व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथं कसं वाटला ते नक्कीच कळवा।
आणि ही जी जागा आहे ती मी दाखवणार आहे ती सुद्धा आमच्या घराच्या बाजूलाच आहे आणि तिथं आम्ही घर बांधण्याचं प्लॅन केलेलं आहे। तर बघूया किती म्हणजे आमच्या नशिबात असलं तर नक्कीच आम्ही इथे घर बांधू। इथं पाहू शकता ही जागा आहे ती पूर्ण रिकामी आहे। तिथं आम्ही पाणी वगैरे ठेवलेलं आहे आणि मी तिथं धुणं वगैरे धुता आणि काही झाडे वगैरे लावलेलं आहे। तर इथं आमच्या नशिबात असेल, स्वामींचे जर आमच्यावर आशीर्वाद असेल तर नक्कीच आम्ही ते सुद्धा इथं घर बांधायला काढू। आणि तुमचा सुद्धा इथं सपोर्ट आम्हाला हवा आहे। तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।